राजेंद्र गावित नेमके कुणाचे? भाजपचे की शिवसेनेचे? एकनाथ शिंदेचे की देवेंद्र फडणवीसांचे? काही कळायला मार्ग नाही. जे सगळीकडे राजेंद्र गावित एकदम फिट बसतात. आता तर पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा आक्रमक झालेली आहे. आधी राजेंद्र गावितांना मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि आता मात्र भाजपमध्ये घेऊन गावितांनाच उमेदवारी देण्याचा घाट घातला गेलेला आहे. लवकरच प्रवेश होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे गावित शिवसेनेचेही आणि गावित भाजपचेही अशी परिस्थिती या लोकसभा मतदारसंघामध्ये. खरं तर पालघर आणि ठाणे हे दोन्ही मतदारसंघ हे एकनाथ शिंदे यांचं होम ग्राउंड. खरं तर आनंद दिघे साहेबांनी बांधलेला हा मतदारसंघ आहे, हा जिल्हा आहे. ठाणा जिल्हा जेव्हा एकत्र होता तेव्हा आनंद दिघे साहेबांचं एक हाती वर्चस्व होतं. त्याच्यामुळे इथे शिवसेना मजबूत आहे. सध्या भारतीय जनता पार्टी हे दोन्ही मतदारसंघ मागतायत. म्हणजे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे फिक्स आहेत, त्यांचं तिकीट कुणीही कापू शकत नाही. मात्र ठाणे आणि पालघरवर भाजप दावा करते. त्याचं कारण असं आहे की कधी काळी त्याच्या आधी हे मतदारसंघ भाजपचेच होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आता हे दोन्ही मतदारसंघ घेण्याची आयती संधी चालून आल्यानंतर भाजप ती सोडायला तयार नाही. मात्र सेटलमेंट होईल. ठाणे एकनाथ शिंदे सोडणार नाहीत, मग त्याच्या बदल्यात पालघर सोडलं जाईल आणि पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये पाठवून त्यांना उमेदवारी दिली जाईल असं आता सध्याचं तरी वातावरण दिसतंय. तर पालघरमध्ये शिवसेनेचे एक खासदार आहेत, शिवसेनेचे एक आमदार आहेत, झेडपीचे अध्यक्ष शिवसेनेचे आहेत, अगदी 17 जिल्हा परिषद सदस्य आहेत. जव्हार, पालघर, मोखाडा या नगर परिषदा या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. अर्ध्या अधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आहे. म्हणजे खरं तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे गटातून फुटल्यानंतरही आजही शिवसेना इथे वरचढ आहे. तेवढं काही भाजपचं इथे वलय नाही आहे आणि तरी सुद्धा भाजपने या मतदारसंघावर दावा केलेला आहे आणि ते त्यामध्ये यशस्वी होतील असं दिसतंय. खरं तर या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली होती. पहिली जाहीर सभा जी झाली ती मनोरला झाली, ती खास राजेंद्र गावित यांच्यासाठीच झाली होती. त्याच्या आधी नरेश म्हस्के, डॉक्टर श्रीकांत शिंदे, रवींद्र फाटक, पांडुरंग पाटील आणि अनेक शिवसेनेची नेते मंडळी या मतदारसंघामध्ये प्रचारकर्ती झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की हा मतदारसंघ आपला आहे, राजेंद्र गावितांनाच उमेदवारी मिळेल, हा आपण मतदारसंघ सोडणार नाही. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे आणि जवळपास भाजपा या मतदारसंघावर वर्चस्व गाजवेल असं दिसतंय. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने कंबर कसली आहे, पद्धतशीरपणे प्रचार यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि हा मतदारसंघ आपल्यालाच मिळेल या उद्देशाने त्यांनी बांधणी सुरू केली आहे. शिवसेनेचा काही विरोध असण्याचा संबंधच येत नाही, कारण इथे एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढे कोणी जाऊ शकणार नाही. त्यांचा आदेश हा पाळला जाईल आणि त्यामुळे राजेंद्र गावित यांना भाजपमधून जरी उमेदवारी मिळाली तरी शिवसेना ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. शिवसेनेतील काही इच्छुकांनी भाजपापुढे लोटांगण घातलं होतं, भाजपाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांचा स्वभाव पाहता, त्यांच्या स्वभावापायी भाजपाने त्यांना दूर ठेवलं. जे खरं तर राजेंद्र गावितांपुढे त्यांची डाळ शिजली नाही. आता राजेंद्र गावित हे भाजपकडून लढले किंवा शिवसेनेकडून लढले तरी त्यांची निवडून येण्याची जी क्षमता आहे ती तपासली गेलेली आहे आणि म्हणूनच राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील. कांबळी विरुद्ध राजेंद्र गावित अशीच ही लढत होईल. म्हणजे मतदारसंघ एखादा राजकीय पक्षाच्या हातून जाणं आणि तिथे विरोधी पक्षाचा निवडून येणं याचा अनुभव काय असतो हे प्रत्येक पक्षाला माहिती आहे. त्याच्यामुळे इथे भाजप, शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष हे झटून रणांगणात उतरतील, प्रचारामध्ये सहभागी होतील. आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट हाही कार्यरत झालेला आहे आणि जे काही 10 पक्ष जे आहेत ते 10 पक्ष मित्र पक्ष भाजपचे ते सगळेच्या सगळे आता रणांगणात उतरलेले आहेत. लढाईला सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्षात रणसंग्राम जो आहे तो तिकीट जाहीर झाल्यानंतर होईल. लवकरच राजेंद्र गावित यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेस त्यांचं तिकीटही जाहीर होईल आणि खऱ्या अर्थाने पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम हा सुरू होईल.